विधानसभा निवडणुकीनंतर बार्शी विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचाली मंदावल्या आहेत. मोठ्या प्रचारसभा, आरोप प्रत्यारोपांची लाट सध्या दिसत नाहीये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, विशेषतः नगरपालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे तालुक्यात सध्या राजकीय शांतता आहे. बार्शी नगरपालिका आणि कृषी उत्पन्न बाजार समिती या दोन्हींची मुदत संपली असली तरी निवडणुका अद्याप घोषित झालेल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीपूर्वी नगरपालिका निवडणुकीच्या हालचाली दिसत होत्या, मात्र विधानसभा निवडणुकीनंतर त्या थांबल्या. आता 3 वर्ष उलटली तरी नगरपालिका निवडणुकीची तारीख निश्चित झालेली नाही. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपली असून निवडणूक फेब्रुवारी महिन्यात होईल असा अंदाज होता. मात्र निवडणूक कार्यक्रमाबाबत कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नाही असे बाजार समितीकडून सांगण्यात आले. त्यामुळे बार्शीकर आणि राजकीय वर्तुळातील नेते निवडणुकीच्या तारखांसाठी प्रतीक्षेत आहेत. निवडणुका घोषित झाल्यानंतर आमदार दिलीप सोपल आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात पुन्हा एकदा राजकीय संघर्ष पाहायला मिळू शकतो. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकारण शांत झाले असले तरी बाजार समिती आणि नगरपालिका निवडणुका लवकरच जाहीर झाल्यास तालुक्यात पुन्हा राजकीय तापमान वाढणार आहे. तुम्हाला याबाबत काय वाटतं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा.